नमस्कार. एम-बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध समस्या बच्चू कडूंसमोर मांडल्या. विशेषतः पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन बच्चू कडूंनी दिले. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा कामाचा सपाटा सुरू केल्याचे या जनता दरबारातून पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट एम-बी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. आता मी शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनाच स्वप्न पाहिजे ना. भाजपने हे करेल, देवेंद्रजी फडणवीसचा विचार करेल, पण मी काय देवेंद्र फडणवीसचा कसा विचार करू? मी शिंदे साहेबांचाच विचार करणार आहोत. प्रत्येकानं आपापल्या पक्षाचा विचार करावाच लागणार आहे आणि ती स्पर्धाच आहे. जरी आपण सत्तेत असलो तरी आमचे आमदार कसे जास्त येईल हा तर विचार आम्ही करणारच आहोत. वयर काय आहे, गैर काय आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापली भूमिका. भाजपवाले असे म्हणणार आहे का बा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू म्हणून? ते असं म्हणू शकत नाही आणि आम्ही असं म्हटलं तर त्यांना वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. जी सत्यता आहे, जी अंतर्मनात आहे, ते फक्त बोलून दाखवली, दुसरं आहे का त्याच्यात? आमचं असं म्हणणं नाही आहे का देवेंद्रजी फडणवीस आताच बदलले पाहिजे, लगेच शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं नाही. हा येणाऱ्या काळातला विषय आहे.